व्यत्यय आणू नका. आतापर्यंत सर्वांनी सहकार्य केलं, अशाच सहकार्याची अपेक्षा आहे. सुधीर उल्पे एक अनुभवी असा गोलंदाज, लेग कटर ऑफ कटर करण्यात बाहेर असणारा गोलंदाज, पण तितक्याच पद्धतीने चांगली तगडी फलंदाजी. भरत पहिल्यांदा स्ट्राईकवर येतोय. ओव्हरपिच मध्ये चेंडू थोडासा टप्पा खाऊन बाहेर जाणारा, अंगावर आदळतोय. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतंय सुधीरला. हा सामना 5 षटकांचा खेळला जातो, त्यातील पहिलं षटक हे सर्कलसाठी खेळलं जातंय. या सर्कलमध्ये 2 खेळाडू बाहेर असतात. पाहायचा या सर्कलचा किती फायदा घेतोय सौरभ आणि भरत. शॉर्ट पिच मध्ये चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने तरकवला आणि झेलबाद होतोय. पहिलं यश मिळतंय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्या होणारा पहिला सेमीफायनल सामना ठीक 5 वाजता सुरू होईल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्या होणारा सेमीफायनलचा सामना ठीक 5 वाजता सुरू होईल. भरतची जागा घेण्यासाठी येतो तो चेतन काळंगे, नवीन फलंदाज. रेंदाळ संघाकडून चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी सुधीर उल्पेची. निश्चितच 5 षटकामध्ये किमान 50 धावा जमावायच लागतील बारामती संघाला, कारण अतिशय मजबूत असे फलंदाज आहेत रेंदाळ संघाकडे. अनुभवी आणि आक्रमक असे फलंदाज रेंदाळ संघाकडे भरणा आहे, त्यामुळे निश्चितच काटातोड ही लढत होणार आहे. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. उद्या 3 सामने होणार आहेत, त्यातील पहिला सेमीफायनलचा सामना ठीक 5 वाजता सुरुवात होणार आहे. सर्व खेळाडूंनी प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे, कारण उद्या रात्री ठीक 8 वाजता या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जातोय. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ असल्यामुळे सामने वेळेत होणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. त्यासाठी उद्या स्पर्धेच्या वेळेमध्ये बदल केलेला आहे, त्यामुळे सामना ठीक 5 वाजता इथं सुरू होईल. त्यामुळे जे संयोजक आहेत, नियोजक आहेत, त्यांनी त्याच्यापूर्वीच ती तयारी करून घेण्याची आहे. चांगला चेंडू सुधीरचा, टप्पा खाऊन थोडासा खाली राहणारा, ऑफस्टंपच्या बाहेर राहणारा. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. यापूर्वी बोललो होतो की सुधीर उल्पे हा दोन्हीकडे टर्न करणारा असा गोलंदाज, आणि मुरगुडच्या मैदानावरती आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी केलेली आहे सुधीरनं. थोडीशी अडखळत सुरुवात झालेली आहे ती बारामती संघाची. यावेळी मात्र बॅटचा बॉलचा सुरेखाचा संपर्क आणि चेंडू जातोय सीमा पार. पहिला षटक बारामतीसाठी आणि पहिला षटकार. या षटकारानं 6 धावेने संघाची धावसंख्येत बदल होतो. संघाची धावसंख्या होते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 7 अशी धावसंख्या.
उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. आतापर्यंत जशी या प्रेक्षकांनी शांततेचे सामने पार पाडले तशीच उद्या सहकार्याची अपेक्षा आहे. संयोजकांना सुद्धा उद्या काहीशी वेगळी जागा निर्माण करावी लागेल, कारण उद्या स्टेडियम हे खचाखच भरणार आहे. कारण आतापर्यंत प्रत्येक दिवस सगळे प्रेक्षक इथं फुल होते आणि उद्या त्याही पेक्षा इथं गर्दी होणार आहे. मुकेश वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. तोंड देतोय चेतन आपलं खातं खोलायचं आहे. पाहायचं किती धावांना आपलं खातं खोलतोय आणि संघासाठी कशी फलंदाजी करतोय. सौरभ आणि चेतनवर काहीशी मदार आहे. आता बारामती संघाची पहिली जोडी फोड्यात यश मिळालं ते रेंदाळ संघाला. रोहित मोरबाळे सोन्या कृपया माईशी संपर्क साधायचा आहे. मुकेश वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. ओव्हरपिच मध्ये चेंडू होता लॉंग ऑफच्या दिशेने चढकवलाय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावांचे खातं खोलतोय चेतन. 2 धावाने संघाची धावसंख्या बरोबर 2 धावाने संघाची धावसंख्या होती ती 9. 1-9 षटक चालू. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय मुकेश. लेग साईडला जे प्रेक्षक आहे लेग साईडला ते गॅलरीत एवढी मोठी गॅलरी लावली आपल्यासाठी. ऑफसाईडला मित्रांनो गॅलरी जाऊन बसा. मोठी तुमच्यासाठी गॅलरी घेतली आहे. चांगला चेंडू पायावर आदळणारा. पायचीच जोरदार अपील होते पण फेटाळून लावले पंच रमेश वांगडे यांनी. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावने संख्या धावसंख्या बरोबर पडते. धावसंख्या 10. 1-10. या ठिकाणी थर्ड अंपायर सुद्धा आहे. रिव्ह्यू प्रत्येक संघाला 1-1 आहे. प्रत्येक इनिंग मध्ये बॅटिंग टीमला 1 आणि क्षेत्ररक्षण टीमला 1 असा रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू आपण घेऊ शकताय. टेक्नॉलॉजीचा वापर करू शकताय. या क्षणी जे इथं मैदानात बसून प्रेक्षक जे स्पर्धेचा आनंद लुटत आहेत तशीच स्पर्धेचे आनंद लुटतायत ते. एकूण आता या क्षणाला 560 व्ह्युअर्स हे ऑनलाईन आपला हा सामना पाहत आहेत. खरंच सानिका स्पोर्टचं कौतुक करेल तेवढं थोडं आहे, कारण ही एखादी संकल्पना मांडणं, ती करणं आणि सत्यात उतरणं हे सुद्धा तितकंच एक कष्टदायी असतंय. पण खरं तर या सर्व तरुणांनी आणि ज्या संयोजकांनी काम केलं ते खरंच इतर सुद्धा लोकांना प्रेरणादायी असं आहे. कारण टेक्नॉलॉजी वापरून ही स्पर्धा यशस्वीपणे या ठिकाणी पार पडलेली आहे. अशाच स्पर्धेची नेहमी प्रगती व्हावी. या ठिकाणी जे यूट्यूबचं लाईव्ह प्रक्षेपण केलेलं आहे ते सावली क्रिएशन यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांचं सुद्धा जे काम आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. बॅटची कडा घेऊन फाईन लेगच्या दिशेने जाणार चेंडू. 1 धाव मिळते. सावली क्रिएशन लाईव्ह टीव्हीचं लावण्याचं काम करतात. अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असं त्यांचं काम आहे. प्रत्येक क्षण कॅप्चर केला जातोय. प्रत्येक क्षण तो साठवून ठेवला जातो जेणेकरून त्या क्षणाचा पुन्हा आनंद लुटता येईल. एखादी काही पंचांकडून जरी चूक झाली तर ती चूक सुधारून कुठल्याही खेळाडूला त्याचा फटका बसणार नाही याची सोय सुद्धा या ठिकाणी सानिका स्पोर्ट्सने केलेली आहे.
2 षटकाच्या समाप्तीनंतर बारामती संघाची धावसंख्या पोहोचते ती 1/12 सरासरी 6 धावेच्या गतीने जाणारा हा संघ उरलेले 3 षटकात निश्चितच धावगती वाढवायला पाहिजे, थोडासा गेअर बदलायला पाहिजे. एक चांगली आव्हानात्मक धावसंख्या रचली पाहिजे. रेंदा 12वा खेळाडू कृपया स्टेजकडे यायचा आहे. रेंदा शरीफ नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय, तोंड देतोय. सौरभच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार आलेला आहे, पण त्या षटकारानंतर काहीशी धावसंख्या ही संत गतीने चाललेली आहे. यावेळी मात्र अतिशय चांगला फटका, चेंडू जातो सौरभच्या बॅटमधून 2रा षटकार जातोय. अशाच फटकेबाजीची आवश्यकता बारामती संघाचा कर्णधार हीच अपेक्षा ठेवत असेल या फलंदाजाकडून की एक चांगली धावसंख्या रचली पाहिजे, धावांचा डोंगर रचला पाहिजे, तरच आपल्या गोलंदाजाला एक काहीसा चान्स मिळेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन फायलेगच्या दिशेने जातो 1 धावेसाठी. माफ करा, 2 धावा. पहिला टप्पा पडलेला आहे. वरती पडला तर 2 आहे डायरेक्ट. पलीकडे पाठीमागे गेलेला आहे. 2 धावा आहेत. पंचांना नियम माहिती आहेत, मैदानाच्या वर्णनानुसार किती धावा कोणत्या ठिकाणी आहे ते माहीत आहे, त्यामुळे काय कोणत्या प्रकारचा ऑप्शन घ्यायची गरज नाही. 2 धावा, 2 धावा संघात धावसंख्येत बदल होतो, धावसंख्या पोहोचते ती 20. पुन्हा एकदा चांगला फटका आणि यावेळी मात्र चेंडू जातोय काहीशी सुरुवात शांत आणि संयमी होती. आता मात्र गेअर बदलाय तो सौरभनं. या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार खेचले आहेत सौरभनं आणि वैयक्तिक 3 षटकारावर खेळतोय तो सौरभ. चांगली फलंदाजी, 26 अशी धावसंख्या रचलेली आहे. 1/26. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात बीट होतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण यष्टिरक्षकाचं योगेशचं. शरीफ या षटकातील 5वा चेंडू घेऊन होतोय. पुन्हा एकदा तडकवायचा होता पण बॅटची कडा घेऊन फाईनलेगच्या दिशेने जातो चेंडू. क्षेत्ररक्षकात थोडंसं गच्च्या क्षेत्राने मात्र 2 धावा केलं, वाचू शकत नाही. 2 धावांनी संघात धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 28. 1/28. सुरुवातीची थोडीशी खराब सुरुवातीनंतर एक चांगली धावसंख्या रचण्यात यश मिळते बारामती संघाला. यावेळी मात्र चेंडू हवेत जातो आणि या ठिकाणी पॅव्हलियनकडे येतोय आणि 6 धावा
सौरभच्या अतिशय सुरेख अशी फलंदाजी, आक्रमक अशी फलंदाजी. सौरभची धावसंख्येत बदल होते. 3 षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्या होते ती 34. 1 बाद 34. सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने ही स्पर्धा दरवर्षी स्पर्धेला लाखो रुपयांचा खर्च येतो. यावेळी एक वेगळी कल्पना, देणगी रूपात फक्त रक्कम न घेता देणगीदारांना यावेळी लकी ड्रॉ कुपन सुद्धा दिली गेलेली आहेत आणि त्या लकी ड्रॉ कुपन मधून या ठिकाणी बुलेट, 2 व्हीलर आणि अशी भरपूर अशी बक्षिसं काळामध्ये हुपरी स्पोर्ट मराठा स्पोर्ट्स हुपरी संघाचा कर्णधार सूरज अण्णा वांगडे याचं सुद्धा आगमन होतंय. सानिका स्पोर्टच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. चार धावने संघात धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पोहोचते ते 38. मुकेश वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय आणि मुश्रीकच्या पहिल्या चेंडूवरती 4 धावेने स्वागत केले ते चेतन सुद्धा आपल्या सहकार्याच्याच खेळीसारखी खेळी करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला चेंडू होता बॅटच्या कडे घालून फाईन लेगच्या दिशेने जातोय. डिक्लेअर 1 धाव मिळते चेतनला. धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या 39. सौरभ तोंड देतोय मुकेशला. सॉरी चेतन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तडकोला चेंडू होता. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुधीरचं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. सौरभ 12 चेंडू मध्ये 30 धावांवर खेळतोय. त्यामध्ये 3 षटकार. लेग बायज आहे काय रमेश? लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. सौरभ 11 चेंडू आणि 30 धावेवर फलंदाजी करतोय. चांगली फलंदाजी सौरभची. यावेळी थोडासा ओव्हरपिच मध्ये चेंडूचा बीट होतोय. पायचीचा अपील मात्र फेटाळले रमेश वांगडे यांनी. मात्र लेग बायची स्वरूपात 1 धाव मिळते. थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि मी योगेश अण्णा माफ करा सूरज अण्णा वांगडे यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष शेनवी साहेब यांनी करावं मी अशी विनंती करतोय.
धावबादून परततोय. वैयक्तिक पहिलं संघाकडून 5वं व अंतिम शतक घेऊन येतोय सद्दाम मुल्लांनी. त्याचा सामना करेल तो सौरभ. वैयक्तिक 30 या धावसंख्येवर खेळतोय सौरभ. त्याला कितपत रोखण्यात यश मिळतंय पाहूया. सद्दाम मुल्लांनी याला थोडस महागडं षटक लागलं होतं शरीफ मुल्लांनी यांनी. रेंदा संघामध्ये शरीफ व सद्दाम जुळे भाऊ. सुरेख चेंडू बॅटची कडा घेऊन तिथंच पडतो चेंडू. एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावने सगळ्या धावसंख्येत भर धावसंख्या पोचते ती 44. 1 बाद 44. 2 बाद 44. उंच तडकवायच्या नादात बीड होतोय अक्षय. महाराष्ट्र प्रीमियर लीग गाजवलेला खेळाडू. ऑफसाईडच्या दिशेने तडकवलाय परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. एका 2 धावा काय रोखू शकत नाही. या 2 धावेने संघा धावसंख्येत भर धावसंख्या पोचते ती 46. 2 बाद 46 षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय सद्दाम. त्याचा सामना करेल तो अक्षय. चौथा. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत ते संजय वारके, रमेश वायंगडे. तर स्कोरर म्हणून काम पाहत आहेत ते आदित्य शेणवी. उंच तडकावच्या नादात बीट होतोय आणि धावबाद होऊन परततोय अक्षय. वैयक्तिक 2 वर धावबाद होऊन परततोय अक्षय.
आयचीची जोरदार अपील मेन पंच संजय वारके यांचा इशारा पायचीतून परततोय. नंतर रनआउट आत्ताचा डॉट. एक रन. धावसंख्या होती ती 47. धावबादून परततोय
यानंतर होणारा सामना बॉस स्पोर्ट्स निगवे विरुद्ध गगनबावडा स्पोर्ट्स गगनबावडा. दोन्ही संघाच्या करंदांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे. या सामन्याची नाणेफेक सूरज अण्णा गायकवाड यांच्या शुभ हस्ते होती. बारामती संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, अन्यथा आपलं 5 रन कमी करण्यात येईल. रमेश वांगडे चेंडू काढून घ्यायचा त्यांच्याकडून. PSI कुडवे साहेब स्पोर्ट्स रेंदाळ संघाला युवराज भोसले तात्या यांच्याकडून बेस्ट ऑफ लक म्हणून शुभेच्छा आलेल्या आहेत. गगनबावडा संघाचा कर्णधार महेंद्र पाटील नाणेफेकीसाठी यायचा आहे. PSI कुडवे स्पोर्ट्स रेंदाळ संघाकडून सलामी जोडी मैदानात स्ट्राईकला खेळतोय शरीफ मुल्लाने, तर नॉन स्ट्राईकला खेळतोय मनोज सांगपाळ. दुबा रिटर्न, तर वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक घेऊन येतोय चेतन. सामन्याची नाणेफेक सूरज अण्णा वांगडे यांच्या शुभ हस्ते होती. लेग साईडच्या दिशेने तडकवलाय. पाहूयावर किती धाव मिळतात. एका धावनं स्वतःचं व संघाचं खातं खोलतोय शरीफ. अष्टपैलू खेळाडूचा भरणा असलेला संघ बारामती, त्याच पद्धतीने तोड असलेला संघ PSI कुडवे स्पोर्ट्स रेंदाळ. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय चेतन, त्याचा सामना करेल तो मनोज संगपाळ. सुरेख चेंडू त्याच पद्धतीने पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय. एक चोरटीची हलकीची धाव म्हणावं लागेल मनोज व शरीफ याच्या दरम्यान. या एका धावने स्वतःचं खातं खोलतोय मनोज. एका धावने संघ धावसंख्येत भर धावसंख्या पोस्थिती 2 बिनबाद 2. यानंतर होणारा सामना प्रेक्षकाच्या माहितीसाठी गगनबावडा स्पोर्ट्स गगनबावडा विरुद्ध बॉस स्पोर्ट्स निगवे. नाणेफेक जिंकून प्रथम अंगोपच्या दिशेने तडकोला चेंडू त्याच पद्धतीने उत्कुट असं क्षेत्ररक्षक करतोय. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय चेतन, त्याचा सामना करेल तो शरीफ. एका धावेने संघात धावसंख्येत भर धावसंख्या पोस्थिती 3 बिनबाद 3.
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षकचा निर्णय घेतलाय. गगनबावडा स्पोर्ट्स गगनबावडा संघानं तर फलंदाजीला आमंत्रित केलंय. बॉस स्पोर्ट्स निगवे संघाला षटकातील 5वा चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू, बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाही, थोडासा बीट होतोय. मनोज षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय. चेतन त्याचा सामना करेल तो मनोज. सुरेख चेंडू त्याच पद्धतीने पॉइंटच्या दिशेने खेळून गडला, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावने संघात धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचते ती 4 बिन बाद 4. एक षटकाच्या समाप्तीनंतर PSI कुडवे स्पोर्ट्स रेंदाळ संघात धावसंख्या होती ती बिन बाद 4. सामना त्वरित खेळवायचा आहे. रमेश वांगडे जरा काही गडबड करा. वैयक्तिक पहिला संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय मोहीन. त्याचा सामना करेल तो बावड्याचा सुपरस्टार फलंदाज म्हणून ओळखला जातोय मनोज संगपाळ याला. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय मोहीन. त्याचा सामना करेल तो मनोज. मोहीन टू मनोज. एक साईडच्या दिशेने तडकोला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि हा झेल सुटलेला आहे. खरोखरच जर हा झेल घेतला असता तर निश्चितच मोठा धक्का बसला असता. एक चांगल्या फलंदाजाचा झेल सोडतोय. कदाचित हा झेल महाग पडेल बारामती संघाला. कॅचेस विन मॅचेस क्रिकेट मधलं एक ब्रीद वाक्य आहे. उंच तडकवायचा होता परंतु बीट होतोय मनोज. वारंवार बीड होतोय मनोज. ऑफ स्टंपच्या खूपच बाजाराने चेंडू मेनपंच रमेश वांगडे यांनी वाईड घोषित केला. या आव्हानदार धावेने वाईड साठी रिव्ह्यू आहे. या आव्हानदार धावेने संघात धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचती 7 बिन बाद 7. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय मोहीन. त्याचा सामना करेल तो मनोज. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या खूपच बाजाराने चेंडू मेनपंच रमेश वांगडे यांनी वाईड घोषित केला. या आव्हानदार धावने संघात धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचती 8 बिन बाद 8. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय मोहीन.
त्याचा सामना करेल तो मनोज. एक धाव या एका धावेने संघात धावसंख्येवर धावसंख्या पोहोचते ती 9. बिन बाद 9 षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय मोहीन. त्याचा प्रथमच सामना करेल तो शरीफ. स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू पायावर किती धाव मिळतात. यावर एक धाव मिळते शरीफला, एक धाव मिळते रेंदाळ संघाला. या एका धावने संघात धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचती ती 10. बिन बाद 10 षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय मोहीन. त्याचा सामना करेल तो मनोज. वारंवार बीट होतोय मनोज संगपाळ. बॅटचा आणि बॉलचा काय संपर्क होत नाही. बॅटच्या गटारमध्ये चेंडू मिळत नाही मनोज संगपाळ याच्या. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. मेनपंच मनोज संगपाळ यांनी वाईड माफ करा रमेश वांगडे यांनी वाईड घोषित केला. या अवांतर धावने संघात धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचती ती 11. बिन बाद 11. लेग साईडच्या दिशेने तडकोलाय. पाऊयावर किती धाव मिळतात. एका धावने संघात धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचती ती 12. 2 षटकाच्या समाप्तीनंतर PSI कुडवेसाई स्पोर्ट्स रेंदाळ संघाची धावसंख्या होती ती बिन बाद 12. अठरा चेंडू मध्ये 37 धावेची आवश्यकता आहे ती रेंदाळ संघाला. 18 चेंडू 37 धावा. वैयक्तिक पहिला संघाकडून तिसरं शतक घेऊन येतोय बबलू शेख. बारामती संघाचा आयकॉन खेळाडू. मागच्या वर्षीचा बेस्ट बॉलर म्हणून किताब दिला होता बबलू शेख याला. लेफ्ट हँड गोलंदाज गलीमध्ये खेळून काढलेला चेंडू. एक धाव मिळती मनोजला, एक धाव मिळती रेंदाळ संघाला. एका धावने संघ धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचती ती 13. बिन बाद 13. ऑफसाईडच्या दिशेने तडकोला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पहिला धक्का बसतो.
याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज सद्दाम मुल्लानी, त्याचाच भाऊ लेग साईडच्या दिशेने तडकोला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, दुसरा धक्का बसतोय. मनोज याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज अमोल वाडकर. स्ट्राईकला खेळतोय सद्दाम मुलानी, तर नो स्ट्राईकला खेळतोय अमोल वाडकर. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय बबलू शेख, त्याचा सामना करेल तो सद्दाम. स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सोडतोय, हॅट्रिकची संधी गमावतोय. एका धावने संघा धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचती 14. 2 बाद 14 षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय बाबुलो, त्याचा सामना करेल तो, प्रथमच सामना करेल तो अमोल वाडकर. ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, यावर एक धाव मिळती. एका धावने स्वतःच खातं खोलतोय अमोल. एका धावने संघात धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचते ती 15. 2 बाद 15 षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय बाबुलू. उंच तडकवायच्या नादात भिडवतोय, षटक संपतोय. 2-3 षटकाच्या समाप्तीनंतर पीरसाहेब कुडवे साहेब संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 15. एक चांगलं शतक म्हणावं लागेल बबलू शेख याचं. चेंडू मध्ये 34 धावेची आवश्यकता आहे ती रेंदाळ संघाला. 12 चेंडू 34 धावा. वैयक्तिक पहिला संघाकडून 4थं शतक घेऊन येतोय अक्षय, त्याचा सामना करेल तो अमोल. सुरेख चेंडू त्याच पद्धतीने पटकावला, एक उत्कृष्ट झेल म्हणावा.
स्ट्राईकवर खेळतोय सद्दाम, नॉस्टरला खेळतोय मुकेश. पुन्हा एकदा तिथंच मुरगुड नगर परिषदचे विद्यमान नगरसेवक रवी परीट यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्याकडून. पाहूया स्पर्धेतील चौथी हॅट्रिक करतोय काय अक्षय. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने तडकोला निश्चितच. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय अक्षय. त्याचा सामना करेल तो योगेश. या चौकारानं स्वतःच खातं खोलतोय. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने तडकोलाय निश्चितच 6 धावा. अशाच फटकेबाजीची आठ चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने तडकोलाय. जेल सुटलेला आहे. जीवदान मिळतोय. षटकातील शेवट चेंडू घेऊन तो अक्षय. त्याचा सामना करायला तो डावकुरा फलंदाज मुकेश शिंदे. 7 चेंडू 23 धावा. षटकातील शेवट चेंडू. षटक संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर PSI कुडवे साहेब स्पोर्ट्स रेंदाळ संघाची धावसंख्या होती ती 4 बाद 26. 6 चेंडू 23 धावा.
वैयक्तिक पहिलं, माफ करा, वैयक्तिक दुसरा संघाकडून 5वं शतक घेऊन येतोय बबलू शेख. सोलापूर जिल्ह्यामध्ये नामवंत असा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातोय. त्याचा सामना करेल तो योगेश कळांजरे. 6 चेंडू 23 धावा. त्रिपाचित बाजून बॅटमनचं नाव सांगायचं आहे, फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. योगेशाची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज जीवन. प्रेक्षकाच्या माहितीसाठी उद्या होणारा पहिला सेमीफायनल सामना ठीक 5 वाजता चालू होईल. चार चेंडू 23 धावा. तीन चेंडू मध्ये 22 धावेची आवश्यकता आहे ती PSI कुडवे स्पोर्ट्स रेंदाळ संघाला. ऑफसाईडच्या दिशेने तडकवला चेंडू, निश्चितच 4 धावा. या 4 धावने संघात धावसंख्येवर धावसंख्या पोहोचती ती 31. 2 चेंडू मध्ये 18 धावेची आवश्यकता आहे. त्रिपाची बाधून परत गगनबावडा स्पोर्ट्स गगनबावडा नाणेफेकी जिंकून प्रथम शतक गगनबावडा स्पोर्ट्स गगनबावडा संघानं तर फलंदाजीला आमंत्रित केलंय बॉस स्पोर्ट्स निगवे संघाला. मुकेश याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज मनोज पतंगे. सहा धावा.